अजितदादा आणि इंदापूर हे नातं केवळ राजकारणाच नव्हतं, तर ते एका ध्येयवेड्या नेतृत्वाचं, आपल्या कर्मभूमीशी असलेलं रक्ताचं नातं होतं. दादांनी इंदापूरच्या मातीवर जे प्रेम केलं, त्यातूनच आज या तालुक्याचा कायापालट झाला. इंदापूरच्या विकासाचा प्रत्येक रस्ता, प्रत्येक शैक्षणिक संकुल आणि शेतीला संजीवनी देणारी प्रत्येक योजना दादांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. आज मन विषण्ण झालं. आठवतोय तो काळ जेव्हा दादांनी इंदापूरच्या विकासाची धुरा आमदार दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे सोपवलेली होती. दादा आणि मामा या जोडीनं इंदापूरच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिलं. मामा, तुम्ही काम करा, ताकद द्यायला मी खंबीर आहे, हा दादांचा विश्वासच इंदापूरच्या प्रगतीचा मुख्य आधार ठरला. भरणे मामांच्या माध्यमातून दादांनी इंदापूरच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवला. संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रशासक होणं नाही जो सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून कामाचा धडाका लावतो आणि रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतो. दादा म्हणजे शिस्तीचा डोंगर, पण त्या डोंगराच्या आत कार्यकर्त्यांसाठी मायेचा पाझर होता. शब्दाला जागणारा आणि संकटात कार्यकर्त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभा राहणारा असा नेता पुन्हा होणं शक्य नाही. आज आम्ही पोरके झालोय. दादांनी कधीही गटतट किंवा जातीपातीचं राजकारण केलं नाही. फक्त काम आणि विकास हाच त्यांचा मंत्र होता. इंदापूरच्या नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, साखर कारखाने, लोणी एमआयडीसी जंक्शन, इथं नवीन होत असलेली एमआयडीसी, इथल्या शैक्षणिक क्रांतीपर्यंत दादांचं योगदान शब्दात मांडता येणार नाही. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारा हा विकास पुरुष आज स्मृतींच्या जगात कायमचा विसावला. ज्या तालुक्याला दादांनी आपल्या कष्टानं आणि नियोजनानं नंदनवन बनवलं, आज तोच इंदापूर तालुका आपल्या पालकाविना पोरका झाला. भरणे मामा आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक आधारबळ आज निखळलाय. शिस्त, कर्तव्य, कठोरता आणि अफाट प्रेम यांचा हा महामेरू आता फक्त आठवणीत उरलाय. आदरणीय दादा, इंदापूरच्या कणाकणात आणि इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात तुमचं नाव कायम कोरलेलं राहील. लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.